हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचं लेक्चर हे ट्रान्सलोकेशन ऑफ फूड अँड फूड थ्रू फ्लोएम अँड मिनरल न्यूट्रिशनवरती होणार आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि खूप सोपासुद्धा पॉईंट आहे. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेत. सो इन शॉर्ट आपण बघणार आहोत. खूप डिटेल त्याच्यामध्ये जाणार नाही, कारण अगदीच अवघड असा पार्ट नाही आहे. सो लवकरात लवकर आपण रिव्हिजन टाईपमध्ये सिलेबस कवर करूयात. सुरू करूयात मग आजच्या लेक्चरला. ट्रान्सलोकेशन ऑफ फूड थ्रू फ्लोएम आणि मिनरल न्यूट्रिशनचा सुद्धा आपण पार्ट बघणार आहोत. सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वाटला, तुमच्या कन्सेप्टमध्ये त्याची हेल्प झाली, कन्सेप्ट बिल्डिंग व्हायला मदत झाली, तर तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो बघा, आता कार्बोहायड्रेट्स कुठं तयार होतात? लिव्हच्या काय होतात? ग्रीन सेल्समध्ये. आपल्याला माहिती आहे क्लोरोफिलमध्ये तयार होतात. आणि कुठं सप्लाय केले जातात? नॉन ग्रीन सेल्स, म्हणजे ज्या काही बॉडीच्या म्हणजे प्लांटच्या बाकीच्या सेल्स आहेत तिकडे सप्लाय केल्या जातात. बरोबर. आता याच्यामध्ये मग स्टोरेज ऑर्गन. मग आता बघा, स्टोरेज ऑर्गन कोण आहेत? स्टोरेज ऑर्गन्स म्हणजे फ्रूट्स असतील तुमचे, जिथं जिथं काय होणार आहे? स्टोअर केले जाणारे फ्रूट्स आणि लिव्ज. याच्याकडून फूड जे आहे ते सप्लाय कुठं होत असतं, किंवा यांना काय म्हटलं जातं? सप्लाय पॉईंट्स किंवा सप्लाय एंड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाळांनो? सप्लाय पॉईंट किंवा सप्लाय एंड. का? कारण लिपमध्ये तयार होतं आणि स्टोरेज पॉईंटमध्ये स्टोअर केले, तिथून ते साठवलं सप्लाय केलं जाणार आहे. आणि ग्रोईंग पॉईंट्स किंवा ग्रोईंग जे रिजन्स आहेत, टेंडर स्टेम असेल, ग्रोईंग बर्ड असेल, त्याच्यानंतर डेव्हलपिंग फ्रूट असेल, ह्या सगळ्यांना कन्झम्पशन पॉईंट म्हटलं जातं. किंवा सिंक एंड, तिथं जाऊन सिंक होणार आहे, तिथं वापरलं जाणार आहे, कन्झप्ट केलं जाणार आहे. तर कन्झम्पशन पॉईंट्स किंवा सिंक एंड्स असं म्हटलं जातं ग्रोईंग रिजन्सला. ठीक आहे. मग जे ऑर्गॅनिक सोल्युशनचं ट्रान्सलोकेशन आहे म्हणजे काय? ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक सोल्युट्स म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस फ्रॉम सप्लाय एंड टू कन्झम्पशन. ऑब्वियस आहे ना, सप्लाय एंडकडूनच कन्झम्पशन एंडकडे ट्रान्सपोर्ट होणार आहे, कारण इकडे गरज आहे त्याची आणि इथं हे जास्त प्रमाणात. तर ऑब्वियसली सप्लायकडून सिंक एंड किंवा कन्झम्पशन पॉईंटकडे हे ट्रान्सपोर्ट होणार आहे. आता बघा, फूड स्टोअर कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये केलं जातं? बेसिकली तर तुम्हाला माहिती आहे स्टार्चच्या फॉर्ममध्ये केलं जातं. त्याचबरोबर प्रोटीन आहे, फॅट आणि ऑइल या फॉर्ममध्ये काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. पण ज्यावेळी ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं त्यावेळी मात्र सोल्युबल शुगर्समध्ये हे काय होतं? ट्रान्सपोर्ट होतं. आणि काय आपल्याला माहिती आहे? फ्लोएम ऑर्गन कुठला वापरला जातो? तर फ्लोएम हा वापरला जातो. झायलेम वॉटरसाठी आहे. आता कोर्स ऑफ ट्रान्सलोकेशन म्हणजे याच्यामध्ये बेसिकली आपल्याला डायरेक्शन बघायची. ऑब्वियस आहे की डायरेक्शन तुमची आत्ताच आपण बघितली, सप्लाय एंडकडून सिंक एंडकडेच असणार आहे. मग याच्यामध्ये डायरेक्शन ग्रोथ स्टेजेसवरती डिपेंड असते. प्लांटच्या काय आहे? ग्रोथ स्टेजेसवरती. जर यंग सीडलिंग असेल, सीडलिंग म्हणजे काय? तुमचं रोपटं छोटंसं, तर अपवर्ड मुवमेंट होणार आहे. कारण कॉटिलिडॉन्स म्हणजे जे बी आहे तुमचं सीड आहे, सीडमधून इथून प्ल्युमलवरती ग्रो होणार आहे. बरोबर नाही? मग प्ल्युमलकडं म्हणजे ह्या सीडमधून ह्या कॉटिलिडॉनकडून प्ल्युमलकडं काय होतं? इथं ट्रान्सलोकेशन. मग ही अपवर्ड डायरेक्शन आहे. बरोबर नाही? खाली सॉईलच्या खाली असणार आहे हा सीड आणि कॉटिलिडॉन्स पण, आणि त्याच्या वरच्या साईडला काय असतो? प्ल्युमल असतो. अपवर्ड डायरेक्शन झाली. त्याच्यानंतर जर आपण प्लांट बघितलं, प्लांटवरती जर बघितलं तर डाऊनवर्ड डायरेक्शन, लीफ टू रूट्स, कारण रूटमध्ये गरज असते त्याची. बरोबर नाही? ग्रोईंग रिजन आहे हा. आणि लीफमध्ये तयार होतं आहे सप्लाय एंड टू कन्झम्पशन एंड हा होणार आहे ट्रान्सलोकेशन. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण हा बघूयात. अपवर्ड और लॅटरल. अपवर्ड किंवा लॅटरल कधी होतं? ड्युरिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्लावर अँड फ्रुट्स. म्हणजे याच्यामध्ये बघा, हे असं तुमचं प्लांट आहे. ठीक आहे. आणि इथं असं छोटंसं असं फ्लावर यायला लागलं आहे. ठीक आहे. आणि इथं पान आहे. तर ऑब्वियस ह्या पानाकडून हे कुठे जाणार आहे? अपवर्ड डिरेक्शनला जाणार आहे, वरती. म्हणजे ही अपवर्ड डायरेक्शन झाली. बरोबर. किंवा लॅटरल म्हटलं. लॅटरल म्हणजे काय? समजा ही ब्रँच आहे अशी. ठीक आहे. आणि इथं असं पान आहे आणि इथं असं ग्रोईंग फ्लावर आहे किंवा फ्रूट आहे. तर ऑब्वियस आहे की इकडून इकडे जाईल. किंवा सेम असं पण आपण करू शकतो, इकडं पान आहे इथं आणि इथं फ्रूट यायला लागले. तर ऑब्वियस आहे की इथून इथं, म्हणजे हे लॅटरल, अपवर्ड लॅटरल हे झालं. त्याच्यानंतर अपवर्ड यंग सीडलिंगमध्ये. त्याच्यानंतर बघायचं आहे डाऊनवर्डसुद्धा आपण बघितले. डाऊनवर्ड कसं येणार आहे? लीफकडून खाली रूटकडे येणार आहे. तर हे झालं डाऊनवर्ड. म्हणजे आपण काय बघितलं? अपवर्ड बघितलं, लॅटरल बघितलं आणि डाऊनवर्ड बघितले. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं रॅडियल. रॅडियल म्हणजे काय रे? आता हे स्टेम आहे बघा, मी इकडे डायग्राम काढते. हे स्टेम आहे पूर्ण मोठं. मध्ये इथं रॅडियल काय सांगितलं आहे? विदिन द स्टेम. स्टेममध्ये हे होणार आहे कुठून कुठं? सेल्स ऑफ पिथ थ्रू कॉर्टेक्स. आता आपल्याला माहिती आहे हा तुमचा झायलेम फ्लोएमचा रिजन आहे. इथं तुमचा फ्लोएम असा झायलेम असं आपण जस्ट दाखवूयात आता. त्याच्यानंतर इथं काय असतं तर बाळांनो? कॉर्टिकल. हे तुमचं काय आहे? सगळ्यात बाहेरचं एपिडर्मल सेल्स आहेत. आणि त्याच्यानंतर इथं काय असतात? कॉर्टेक्स सेल्स असतात. आता मला सांगा, हे वरती कुठंतरी
लिपमधून खाली काय आलं, डाऊनवर्ड डिरेक्शनला आले. ठीक आहे. आता इथं फ्लोएममध्ये आलं, बरोबर. फ्लोएममधून ह्या पीथ सेल्स म्हणजे इथल्या ज्या असणार आहेत ह्या मधल्या सेंटरचा पार्ट, इथून ह्या कॉर्टिकलकडे जाणार का नाही. आता ही 2D डायग्राम आहे, बरोबर की नाही. 3D डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की आता ह्याचा आपण सेक्शनल कट घेतला तर इथं समजा असं आहे, तर रॅडियल म्हणजे सगळ्या बाजूंना हे काय होणार आहे सांगा, मुवमेंट होणार आहे. तर ह्याला म्हणायचं रॅडियल. पीथ सेलकडून ह्या बाहेरच्या कॉर्टेक्स सेलकडे जाणार आणि हे आहे रॅडियल मुवमेंट. म्हणजे एकंदरीत तुमच्या काय लक्षात आलं, सप्लाय एंडकडून सिंक एंडकडे काय होती तुमची ट्रान्सलोकेशन जे आहे फूडचं किंवा ऑर्गॅनिक सोल्यूटचं ते होत आहे. आता खूप इम्पॉर्टंट पॉईंट बघायचं आहे तुम्हाला, मिनरल न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय रे, पोषण म्हणजे काय असतं, सप्लाय असतो, बरोबर की नाही. किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमच्या किंवा बॉडीच्या नीडनुसार न्यूट्रिएंट्स देणं म्हणजे न्यूट्रिशन आहे, बरोबर, त्याचं युटिलायझेशन वगैरे. आता मिनरल म्हणजे याच्यामध्ये मिनरल्सशी रिलेटेड बघणार आहे आपण. मग इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आणि ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ऑर्गॅनिकचं तर याच्यामध्ये काय बघायचं नाही, इनऑर्गॅनिक बघायचं. बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्समध्ये येतात. कुठून ऑब्टेन केले जातात, तर हे एअर आणि वॉटर. बघा, आपण ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स देतो की नाही, का देत नाही सांगा. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स स्वतः प्लांट्स काय करत असतात बाळांनो, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंटची जी नीड आहे ती स्वतः प्लांट फुलफिल करतात का, क्लोरोफिल थ्रू किंवा फोटोसिंथेसिस. तर राहिला प्रश्न इनऑर्गॅनिकचा. जरी प्लांट स्वतः अन्न तयार करत असतं तरी आपण न्यूट्रिएंट्स देतोत की, खत देतोच की. मग हे जे तयार करतं ते ऑर्गॅनिक झालं, आपण जे देतो तो इनऑर्गॅनिक आहे. आता इनऑर्गॅनिकमध्ये नॉन मिनरल आणि मिनरल हा काय प्रकार आहे, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे एकतर एअरमधून घेतले जातात किंवा वॉटरमधून घेतले जातात, म्हणून त्यांना नॉन मिनरल एलिमेंट्स असं म्हटलं जातं. आणि बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत जे सॉईलमधून घेतले जातात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सोडून, त्यांना मिनरल एलिमेंट्स म्हणजे मिनरल आणि सॉईल म्हणजे बरोबर लक्षात ठेवा. मिनरल एलिमेंट्स कुठले, जे सॉईलमधून ऑब्टेन केले जातात, ते एअर आणि वॉटरमधून त्यांना नॉन मिनरल म्हटलं जातं. आता याच्यामध्ये पण परत इसेन्शियल एलिमेंट्स आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे काय, कंपल्सरी रिक्वायर्ड आहेतच. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे आहे कुणाचं, तुमच्या प्लांटचं, या प्लांट ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी कंपल्सरी यांची रिक्वायरमेंट आहे किंवा हे नेसेसरी आहेत, ते इसेन्शियल झाले. नॉन इसेन्शियल म्हणजे जे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत ते सोडून बाकीचे सगळे म्हणजे नॉन इसेन्शियल आले. आता मिनरल न्यूट्रिशनची डेफिनेशन बघायची. न्यूट्रिशन म्हणजे बेसिकली मी काहीतरी खाल्लं म्हणजे न्यूट्रिशन झालं असं नाही, बॉडीने म्हणजे युटिलाइज केलं पाहिजे, वापर केला पाहिजे त्याचा. आता बघा, युटिलायझेशन ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ ॲब्सॉर्ब्ड मिनरल्स बाय प्लांट फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे जी काही प्लांटची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यासाठी ॲब्सॉर्ब केलेल्या मिनरलचा वापर केला पाहिजे, युटिलाइज केलं पाहिजेत, ते म्हणजे मिनरल न्यूट्रिशन आहे. आता आपल्याला बघायचे आहेत मग त्याच्यामधले इसेन्शियल एलिमेंट्स. ठीक आहे, टोटल वर्ल्डमध्ये जे काय आहेत ॲप्रॉक्सिमेट आपण मानतो, ॲप्रॉक्सिमेटली 30 एलिमेंट्स आहेत. त्याच्यामधले 16, बघा तिथं चुकून 30 झालं होतं, सो रिपीट केलं आहे मी. तर 16 एलिमेंट्स काय आहेत, इसेन्शियल एलिमेंट्स आहेत आणि बाकीचे काय आहेत, नॉन इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. मग 16 आपल्याला पाठच करायचे आहेत. ह्या 16 एलिमेंट्सला पाठ करण्यामागचा उद्देश काय, तर याच्यामधून एक क्वेश्चन तुम्हाला येणार आहे आणि 1 मार्क तुम्हाला मिळतो. फक्त सोपं, इतकं सोपं आहे ना, याच्यापेक्षा सोपा प्रश्नच असू शकत नाही. सिम्पली पाठ करायचं आहे. बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन 3चा ग्रुप करा. ऑलरेडी इथंच आपण केलं इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्समध्ये. त्याच्यानंतर NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. हे कधी करायचं, कशाशी रिलेट करायचं, तर ॲग्रिकल्चर क्रॉप रिलेटेड त्यांना क्रिटिकल एलिमेंट्स म्हटलं जातं, कारण हे कंपल्सरी सगळ्यात जास्त वापरले जातात ॲग्रिकल्चरमध्ये. खतं जरी आपण वापरतो तरी तुम्हाला लक्षात येईल की NPK बेस्टच खतं वापरतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. त्याच्यानंतर कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम, आयर्न, मँगनीज, झिंक, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. याच्यामधून एक प्रश्न येणार आहे, खूप सोपा आहे, पाठ करा तुम्ही. त्याच्यानंतर बघा, हे झाले इसेन्शियल. किती बाळांनो, 16 एलिमेंट्स, हे तर पाठ करायचेच आहेत. प्लस काही प्लांट्समध्ये ना अजून एक्स्ट्राचे एलिमेंट्स ग्रोथसाठी लागतात. मग ॲल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे, सोडियम आहे, कोबाल्ट आणि गॅलियम. हे काय आहे तुमचा गॅलियम. तर हे काय आहेत तुमचे इसेन्शियल अदर. बट मेन इसेन्शियल तुम्हाला म्हटलं तर किती लक्षात ठेवायचे, 16 लक्षात ठेवायचेत. आता एखाद्या एलिमेंट्सला इसेन्शियल एलिमेंट किंवा एखाद्या एलिमेंटला इसेन्शियल एलिमेंट म्हणायचं कधी, काय क्रायटेरिया इसेन्शियलिटीचा, तर इसेन्शियल एलिमेंट्स हे इनडिस्पेन्सिबल असतात. इनडिस्पेन्सिबलचा अर्थ काय होतो, तर क्रुशियल आहेत. क्रुशियल म्हणजे काय आहेत बाळांनो, वायटल रिक्वायरमेंट आहे त्यांची, काय आहे, वायटल रोल आहे, नेसेसरी, कंपल्सरी, हे काय आहेत, नेसेसरी आहे, यांची कंपल्सरी नीड आहे.
हेल्दी ग्रोथसाठी. जर प्लांटची हेल्दी ग्रोथ पाहिजे असेल तर हे एलिमेंट्स लागतातच, याला ऑप्शन नाही. इन द ॲब्सेन्स ऑफ दीज एलिमेंट्स प्लांट डोंट शो हेल्दी ग्रोथ. म्हणजे ऑब्व्हियसली याचंच दुसरं स्टेटमेंट आहे हे जर नसले तर प्लांट काय करणार नाहीत बाळांनो, हेल्दी ग्रोथ दाखवणार नाहीत किंवा त्यांची हेल्दी ग्रोथ होणार नाही. हे स्पेसिफिक आहे, दे आर स्पेसिफिक, लक्षात ठेवा. अँड कांट बी रिप्लेस्ड, हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला. स्पेसिफिक आहे म्हणजे पर्टिक्युलर त्याची रिक्वायरमेंट स्पेसिफिक आहे, त्या एलिमेंटसाठी त्या रिक्वायरमेंटसाठी तेच एलिमेंट लागतं. कांट बी रिप्लेस्ड बाय अदर एलिमेंट्स. समजा नायट्रोजनची गरज आहे आणि मी पोटॅश प्रोव्हाइड केला, अजिबात तसं चालणार नाही. नायट्रोजनची गरज आहे तर मला नायट्रोजनच द्यावा लागेल, पोटॅश देऊन चालणार नाही. म्हणजे रिप्लेस करू शकत नाही आपण. म्हणजे मला भूक लागली, भाकरी नाही तर मी चपाती खाऊ शकते, पण माझ्या बॉडीला समजा प्रोटीनची गरज आहे आणि मी कार्बोहायड्रेटचा सोर्स घेते तर चालेल का? असं आहे ते, लक्षात आलं का? तर असं चालणार नाही, मला प्रोटीनचा सोर्स घ्यावा लागेल. ओके. त्याच्यानंतर बघा, आता क्लासिफिकेशन इसेन्शियलचे एलिमेंट्सचं केले. मॅक्रो किंवा मेजर एलिमेंट्स किंवा मॅक्रो न्यूट्रिएंट्स, मायनर न्यूट्रिएंट्स किंवा मायक्रो न्यूट्रिएंट्स किंवा ट्रेस एलिमेंट. ट्रेस म्हणजे खूप कमी क्वांटिटीमध्ये असतात, ट्रेस छोट्याशा फॉर्ममध्ये. मग हे लार्ज क्वांटिटीमध्ये, दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा. हे खूप कमी क्वांटिटीमध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स किंवा ट्रेस एलिमेंट्स आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स हे लार्ज क्वांटिटीमध्ये लागतात. त्या 16मधलं क्लासिफिकेशन इथं मात्र पाठ करायचं आहे. CHO, NPK, परत एकदा सेम, कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम आणि फेरस, सगळं सिरियली. पहिले 10 आहेत ना, हे 3 3 6 3 9 10. तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यातले 16मधले, ह्या 16मधले किती झाले? 10. आणि त्याच्यानंतर किती राहणार आहेत बाळांनो? ऑब्वियस आहे की 6 राहणार आहे याच्यामध्ये. तर 6 तुमचे काय असणार आहेत? मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर हे पाठ करायचे आहेत. मग कॉपर, झिंक, मंगॅनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन. आता याच्यामध्ये वेगळं पाठ करायचं का रे? अजिबात नाही. याच्यामध्ये काय करायचं तुम्ही, आहे हेच एलिमेंट जे तुम्हाला इथं 16 दिलेत की नाही, त्यांचा सिक्वेन्स पाठ करा. सिक्वेन्शियली, वेगवेगळं लक्षात ठेवू नका, सिक्वेन्स लक्षात ठेवा प्रॉपर. त्यातले मग पहिले 10 मेजरमध्ये टाका, शेवटचे 6 मायक्रोमध्ये टाका. झालं ना? 2 वेळा पाठ करताय का? नाही, एकदाच पाठ करा, पण सिक्वेन्सने पाठ करा. पहिले 10 इकडं, पहिले नेक्स्टचे 6 जे आहेत ते मायनरमध्ये टाकून द्या. आता बघा, हे मोस्ट ऑफ दी मेजर एलिमेंट जे आहेत ना, ते परमनंट कॉन्स्टिट्युएंट्स होतात. कशाचे? प्रोटोप्लाझमचे. सेलचा जो प्रोटोप्लाझम आहे त्याचं परमनंट कॉन्स्टिट्युएंट हे होतात. म्हणूनच हे काय लागतात रे? मेजर क्वांटिटीमध्ये लागतात, लार्ज क्वांटिटीमध्ये लागतात, म्हणून यांना मेजर एलिमेंट्स म्हटलं जातं आहे. तर हे बायोमॉलिक्युलचा पार्ट होतात. बायोमॉलिक्युलचा पार्ट होत आहेत. ऑब्वियस आहे की सेलमध्ये बायोमॉलिक्युलची क्वांटिटी जास्त आहे, म्हणून यांचीसुद्धा क्वांटिटी कशी असणार? लार्ज, जास्त क्वांटिटीमध्ये हे रिक्वायर्ड आहेत. आता मायनर एलिमेंट जे आहेत हे ॲक्टिवेटर्स. मग याच्यामध्ये काही प्रोटोप्लाझमचं जास्त पार्ट हे होत नाहीत. एन्झाईम्समध्ये, वेरियस एन्झाईम्समध्ये ॲक्टिवेटर्स किंवा कोफॅक्टर्स म्हणून हे काम करतात. काय असतात? एन्झाईमचा हा काय असतो? नॉन प्रोटीन पार्ट असतो आणि जो हेल्प करत असतो एन्झाईम ॲक्टिव्ह होण्यासाठी. तर हे लक्षात ठेवायचं, ॲक्टिवेटर्स किंवा कोफॅक्टर्स म्हणून हे काम करतात. तर हे झालं एलिमेंट्सच्या बाबतीत, इसेन्शियल एलिमेंट्सच्या बाबतीत. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे हायड्रोपोनिक्स. ॲक्च्युली हा कॉन्सेप्ट अगोदरच होता क्लासिफिकेशनच्या अगोदर, पण सगळं मिनरलचं पूर्ण झाल्यानंतर म्हटलं घ्यावं हा, म्हणून मी नंतर घेतलं आहे. सिम्पली लक्षात ठेवा बाळांनो, सॉईल लेस कल्चर आहे. म्हणजे मी एक ही कुंडी लावली, याच्यात मला झाड लावायचं आहे, ठीक आहे, ह्याच्यात झाड लावायचं आहे. इथं मातीच्या ऐवजी मी न्यूट्रिएंट सोल्युशन भरेन. काय भरेन? न्यूट्रिएंट सोल्युशन. ठीक आहे, एवढी साधी गोष्ट आहे, बाकी काय नाही. माती भरण्याच्या ऐवजी न्यूट्रिएंट सोल्युशनमध्ये मी हे ग्रो करेन. मग त्याच्यामध्ये व्हेरियस प्रोपोर्शनमध्ये, रेशोमध्ये काय केलं जातं? न्यूट्रिएंट्स ॲड केले जातात, जशी जशी रिक्वायरमेंट आहे तशी. मग हे हेल्पफुल कशासाठी ठरतं रे बाळांनो? न्यूट्रिएंटची जी रिक्वायरमेंट आहे तर ती चेक करण्यासाठी हे हेल्पफुल ठरतं. तुम्ही वाचलं तरी इन जनरल लक्षात येईल. एकदा 2 मिनिटात वाचून काढा, अवघड काय नाही. आता महत्त्वाचा प्रश्न राहिला या टॉपिकमध्ये, काय राहिले? रोल अँड फंक्शन्स ऑफ इसेन्शियल एलिमेंट्स इन प्लांट्स. म्हणजे ह्या सगळ्यांचे ना रोल काय आहेत आणि जर डेफिशियन्सी झाली तर काय होतं, याच्यावरती हमखास प्रश्न येतोच. त्यामुळं ह्याचं चार्ट बनवायचा आणि व्यवस्थित वाचून ठेवायचं. याच्यामध्ये काही अवघड नाही, मी शिकवण्यासारखं काय नाही, मी काय वाचूनच दाखवणार आहे. मग नायट्रोजनमुळे हे होतं, मग नायट्रोजनमुळे ते होतं, नायट्रोजनचा रोल हा आहे, नायट्रोजन डेफिशियन्सी झाली तर हा आजार होतो. वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही वाचा, व्यवस्थित वाचा, चार्ट बनवा, कंपल्सरी चार्ट बनवा मोठा. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला एकदा चार्ट बनवायला जायला अर्धा तास, 30 मिनटं इन्व्हेस्ट केली ना, परत तुम्हाला ती 5 मिनटात, मॅक्झिमम 5 मिनटात रिव्हिजन होणार आहे आणि एक प्रश्न तुम्हाला इथं सोडवता येणार आहे. सो व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट राहिला मिनरल टॉक्झिसिटीचा पार्ट, ॲब्सॉर्प्शन ऑफ मिनरल न्यूट्रिएंट्स, नायट्रोजन मेटाबॉलिझम, नायट्रोजन सायकल. याच्यामधला कुठला तुम्हाला पार्ट गरजेचा आहे ते मला सांगा. जर याची गरज नसेल तर आपण उद्यापासून पुढचा टॉपिक स्टार्ट करूयात. प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे माझ्या मते तो टॉपिक, तर तो टॉपिक आपण सुरू करूयात.
याच्यामध्ये जर काही गरजेचं असेल ह्या पॉईंट्समधलं काय तुम्हाला गरजेचं आहे घ्यावं असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण ते घेऊयात. अदरवाईज आपण काय करूयात, प्लॅन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आत्ताचं लेक्चर जसं थोडंसं फास्ट झालं, फास्ट रिवाईज क्विक रिव्हिजन टाईपमध्ये आपण काय करूयात आता इथून पुढचे लेक्चर्स घेऊयात, म्हणजे लवकरात लवकर आपला सिलेबस संपेल. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. जर माझं लेक्चर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वाटलं असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर काय करा बाळांनो, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. थँक्यू.